नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक FR फंड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 8 जे ठेवीदाराशी पत्रव्यवहार आहे या संबंधीचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करत होतो। आज आपल्याला त्या ठेवीदाराशी पत्रव्यवहार या घटकामधील जे आपले पत्राचे नमुने राहिलेले आहेत त्या पत्राच्या नमुन्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आपण या घटकामध्ये ठेवीदाराशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने घ्यावयाची जी काळजी आहे त्याचा आपण अभ्यास केला होता, दक्षता जी आहे ती पाहिली होती आणि पत्राचा एक नमुना पाहिला होता, ठेवीदाराशी ठेव ठेवल्याबद्दल आभार मानणारे पत्र। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो घटक आहे आता आज आपल्याला यामध्ये ठेवीवरील व्याज दिल्याबद्दलचं पत्र लिखाण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे की कंपनी जी ठेव म्हणून कंपनीमध्ये ठेवून घेत असते त्याच्यावर कंपनी व्याज देत असते आणि ते व्याज दिल्याबद्दलचं पत्र हे ठेवीदाराला या ठिकाणी पाठवायचं असतं। ठेव ही कर्जावर भांडवल त्या ठिकाणी समजली जात असते आणि विशिष्ट कालावधीनंतर त्यांना विशिष्ट दरानं त्या ठिकाणी त्यावर व्याज हे दिलं जात असतं। मग हे व्याज कंपनी दोन प्रकारे देत असते, एक व्याज अधिपत्राच्या द्वारे आणि दुसरं आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्याज देणे। या दोन पद्धतीने कंपनी ठेवीवरील जे व्याज आहे ते व्याज त्या ठिकाणी देत असते। मग आज आपण ठेवीवर व्याज दिल्याबद्दलचं पत्रलिखाण आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये व्याज अधिपत्राद्वारे दिलं जाणारं जे पत्रव्यवहार आहे त्या संबंधी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। मग या ठिकाणी कंपनी आहे किशोर टेक्सटाईल लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय 104B, बॉम्बे हाऊस, SV रोड, बोरिवली पूर्व, मुंबई 400103 आणि त्यांचा रजिस्टर्ड नंबर आहे, नोंदणीकृत नंबर आहे L05065MH 2000 PLC 430644 हा यांचा किशोर टेक्सटाईल लिमिटेडचा पूर्ण ॲड्रेस आहे, त्यांचा नोंदणीकृत क्रमांक आहे। आता त्यांचा फोन नंबर त्यांनी दिलेला आहे 202603043636 आणि फॅक्स नंबर आहे 02240202323। त्यानंतर त्यांची वेबसाईट आहे www.kishortextilelimited.com आणि त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे kishortext30@gmail.com। हे यांचं पूर्ण ॲड्रेस हा किशोर टेक्सटाईलचा या ठिकाणी झालेला आहे। आता त्यामध्ये संदर्भ आणि दिनांक त्यांनी दिलेला आहे। संदर्भ दिलेला आहे, संदर्भ क्रमांक के म्हणजे किशोर, EPE म्हणजे जे तुमचं ठेवीवरील व्याज संबंधी आहे त्या संबंधीचा हा पत्रव्यवहार आहे। DEP जे आहे डिपॉझिटरी इंटरेस्ट जे आहे त्या डिपॉझिटरी इंटरेस्ट संबंधीचं हे पत्र आहे, 34 नंबरचं पत्र आहे आणि कधी पाठवलेलं आहे तर 19/20 मध्ये ते पत्र पाठवलेलं आहे। कोणत्या तारखेला पाठवलेलं आहे तर दिनांक 28 जुलै 2019 रोजी। मग कोणाला पत्र पाठवलेलं आहे, कोणी ठेवलेले आहे तर या ठिकाणी लेडीज आहे, श्रीमती लता दीक्षित यांनी ठेवलेली आहे आणि त्यांना आपण व्याज देण्याचं पत्र पाठवत आहोत। मग श्री लता दीक्षित यांचा ॲड्रेस काय आहे तर C702 मधुबन अपार्टमेंट, शिवाजीनगर कॅम्प, पुणे आणि पुण्याचा पिनकोड त्यांनी दिलेला आहे 411001। हा झाला ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस। आता विषय या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं टाकायचं, विषयामध्ये मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबत की विषय काय आहे, जी मुदत ठेव तुम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे त्याच्यावरील व्याज देण्याबाबतचं हे पत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। मग आता त्यांना आदरयुक्त शब्द टाकायचा आहे। तुम्हाला मी या अगोदरही सांगितलं होतं की जर का जेंट्स असेल तर महोदय आणि लेडीज असेल तर या ठिकाणी महोदया असा शब्दप्रयोग या ठिकाणी करायचा आहे। मग या ठिकाणी लेडीज असल्यामुळे त्यांनी केलेला आहे महोदया, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळू इच्छितो की आपणास देय असलेल्या व्याज दराप्रमाणे 10% आपल्या मुदत ठेवीवरील व्याज
देण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. या पत्रासोबत दिनांक 25 जुलै 2019 ॲक्सिस बँकेच्या बोरिवली शाखेच्या नावाने ₹2500चे 3345 क्रमांकाचे व्याज आदिपत्र जोडले आहे. ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदीची पूर्तता कंपनीने केलेली आहे. पहा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की कोणत्या दराने तुम्ही व्याज देत आहात, त्या व्याजाचा दर, कोणत्या तारखेला तुम्ही चेक दिलेला आहे आणि कोणत्या बँकेचा दिलेला आहे, आणि त्याचबरोबर व्याज आदिपत्र जे आहे हे अधिपत्र क्रमांक कोणत्या तारखेला तुम्ही व्याज आदिपत्र दिलेला आहे, किती रुपयाचं व्याज आदिपत्र दिलेलं आहे, आणि त्या व्याज आदिपत्राचा क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. आणि त्याचबरोबर ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबीची पूर्तता केलेली आहे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नोट करायचं. त्यामध्ये मुदत ठेव व त्यावरील देय असलेल्या व्याजाचा तपशील खालीलप्रमाणे त्यांनी दिलेला आहे. जवळपास पत्रलेखनामध्ये 7 कॉलम त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये पहिला कॉलम आहे तो म्हणजे व्याज आदिपत्र क्रमांक, दुसरा आहे मुदत ठेव पावती क्रमांक, तिसरा आहे ठेव रक्कम, चौथा आहे व्याजाचा दर, पाचवा आहे व्याजाची ढोबळ रक्कम, सहावा आहे TDS, सातवा आहे निव्वळ व्याज देय रक्कम. मग आता व्याज आदिपत्र क्रमांक किती आहे तर आपण वरती टाकलेला आहे 3345, तोच या ठिकाणी टाकायचा. मुदत ठेव पावती क्रमांक किती आहे तर 2032 आपला मुदत ठेव पावती क्रमांक आहे. ठेव रक्कम किती आहे ₹25,000, छोटी ठेव आहे या ठिकाणी. त्यानंतर व्याजाचा दर काय आहे तर वरती पण आपण टाकला होता, किती आहे तर 10%. त्यानंतर व्याजाची ढोबळ रक्कम किती आहे 25,000च्या 10% किती होतात ₹2500, आणि TDS या ठिकाणी कटणार नाही. आणि मग निव्वळ देय रक्कम किती आहे तर ₹2500 आहे. असं कॉलम तुम्ही त्या ठिकाणी तयार करायचे. त्याखाली व्याज आदिपत्र सोबत जोडले आहे. कृपया व्याज आदिपत्र वेळेत करण्यात यावे, वेगळे करण्यात यावे, कळावे. आपला विश्वासू किशोर टेक्सटाईल लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस, आणि सोबत त्यांनी आपल्याला टाकलेला आहे व्याज आदिपत्र. अशा पद्धतीनं कंपनीच्या ठेवीवरील व्याज देण्याबाबतचं जे अधिपत्र आहे ते अधिपत्र तुम्हाला अशा पद्धतीने तयार करावं लागत असतं. हे 4 मार्कला या ठिकाणी आपल्याला पत्रलेखनात येत असतं. हे झालं तुमचं भौतिक स्वरूपानं व्याज आदिपत्राच्या माध्यमातून ठेवीदाराला व्याज देणं. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचं पत्र, इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देण्याबाबतचं जे पत्र आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देण्याबाबतचं जे पत्र आहे ते पत्र. मग आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं व्याज देण्याबाबतचे पत्र कसं असतं, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे ECS किंवा NEFT किंवा ज्याला आपण RTGS असं म्हणतो, याच्या माध्यमातून तुम्हाला जे व्याज मिळालेलं आहे ते व्याज तुमच्या डायरेक्टली खात्यामध्ये जमा होत असतं. मग ते पत्र कसं लिहिलं जातं, या ठिकाणी कंपनी दिलेली आहे नॉव्हेल स्विंग मशीन लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय, सर्वे नंबर 78, प्लॉट नंबर 48, नॉव्हेल सदन, DP रोड, 52 धन, पुणे 411038. हा पुण्याचा पिनकोड त्याने दिला, आणि त्या कंपनीचा नोंदणीकृत नंबर आहे L30 L302090 MH2000 PLC 070504. हा यांचा नोंदणीकृत क्रमांक आहे, ज्याला आयडेंटिफाय नंबर असं म्हणतो. तो नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा फोन नंबर त्यांनी दिलेला आहे 0260603021, आणि फॅक्स नंबर आहे 02296864636. त्यानंतर वेबसाईट आहे www.novelSwingMachine.com, आणि ईमेल आहे novelSwing07@gmail.com. त्यानंतर संदर्भ आहे N म्हणजे नॉव्हेल, आणि DEP म्हणजे डिपॉझिटरी जे आहे, डिपॉझिट जे आहे त्या डिपॉझिटचा इंटरेस्ट तुम्हाला दिला जाण्यासंबंधीचं आहे. त्यामुळे 10 नंबरचं पत्र आहे 1920 त्यांनी पाठवलेलं आहे. आणि कोणत्या तारखेला पाठवलं तर 5 एप्रिल 2019 पाठवलं. आता कोणाला पाठवलं, कोणत्या ठेवीदाराला पाठवलं तर या ठिकाणी पण त्यांनी श्रीमती क्षितिजा बिहानी
नारायणपेठ 125 लक्ष्मी रोड पुणे 411030 हा तुमच्या त्या ठेवीदाराचा ॲड्रेस आहे. आणि मग या ठिकाणी विषय काय टाकला त्यांनी? विषय टाकला मुदत ठेवीवरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंसात ECS/NEFT देण्याबाबत असाच विषय या ठिकाणी टाकायचा. आता आदरयुक्त शब्द त्यांनी सांगितला. लेडीज असल्यामुळे या ठिकाणी महोदय आपण या ठिकाणी टाकला. आणि मधला मजकूर आपल्याला त्यांनी दिला. मला दिलेल्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळू इच्छितो की दिनांक 12 मार्च 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ठेवीवर 10% दराने व्याज देण्यास ठराव मंजूर करण्यात आला. कंपनीने ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या व सर्व कायदेशीर तरतुदीची पूर्तता केलेली आहे. देय असलेल्या व्याजाचा तपशील खालील प्रमाणे त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये 6 कॉलम त्यांनी दिलेत. त्यामध्ये मुदत ठेव पावती क्रमांक, ठेव रक्कम रुपयामध्ये, व्याजाचा दर टक्क्यामध्ये, व्याजाची एकूण ढोबळ रक्कम रुपयामध्ये, TDS, त्यानंतर व्याजाची देय निव्वळ रक्कम. आता मुदत ठेव पावती क्रमांक आहे 2032, ठेव आहे ₹25,000, व्याजाचा दर आहे 10% आणि त्यांना एकूण किती व्याजाची निव्वळ रक्कम ढोबळ रक्कम मिळाली? ₹2500 मिळाली. TDS काही कापला गेलेला नाही आणि मग निव्वळ रक्कमही ₹2500 देण्यात आलेली आहे. मग देय असलेली व्याजाची रक्कम आपण दिलेल्या बँक खात्याच्या तपशिलाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच ECS किंवा NEFTच्या माध्यमातून आपल्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. कळावे आपला विश्वासू नॉव्हेल स्विंग मशीन लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस असं या ठिकाणी आपल्याला त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण ठेवीदाराला व्याज पाठवतो आणि पत्रलेखन करायचं असतं त्यावेळेस या पद्धतीने आपल्याला पत्रलेखन करावं लागतं. त्यानंतर पुढचा पत्राचा नमुना पुढचं पत्र आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ठेवीच्या नूतनीकरणासाठी. आता ठेवीचं नूतनीकरण काय आहे तर आपण पाहिलं कंपनी ठेव ही कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी ठेवीचा स्वीकार करू शकते. मग 36 महिने संपल्यानंतर तुमच्या कंपनीला ती ठेव संबंधित ठेवीदाराला परत करावी लागते किंवा ठेवीदाराच्या इच्छेनुसार ती ठेव आणखी पुढे आपल्याला रिन्यू करून घेता येते. मग ज्यावेळेस कंपनीला किंवा एखाद्या ठेवीदाराला आपली ठेव रिन्यू करून घ्यायची असते म्हणजेच नूतनीकरण करून घ्यायचं असतं त्यावेळेस कशा पद्धतीनं पत्रव्यवहार केला जात असतो. मग कंपनी काय करत असते तर कंपनी ज्या प्रत्येक सभासदाला काय करत असते की ठेवीची मुदत संपण्यापूर्वी 1 महिना अगोदर नूतनीकरणासंबंधीचा छापील अर्ज पाठवते व ठेवीदाराने नूतनीकरणाचा अर्ज कंपनीकडे पूर्ण तपशिलात भरून दिल्यानंतर कंपनी ठेवीचे नूतनीकरण करून ठेवीच्या नूतनीकरणाचे पत्र ठेवीदाराला पाठवत असते. की ज्या ठेवीदाराला वाटलं की आपल्याला ठेवीचे नूतनीकरण करून घ्यायचं आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीचा त्यावर व्याज येत आहे, सगळं काय व्यवस्थित होत आहे, जर का असं वाटलं तर तो व्यक्ती कंपनीमध्ये परत तीच ठेव ठेवू शकतो. मग त्यासाठी तो कंपनीला तशी रिक्वेस्ट करतो, तशा पद्धतीचं ॲप्लिकेशन करतो की मला माझ्या ठेवीचं नूतनीकरण करायचं. मग कंपनी काय करत असते, कंपनीचा चिटणीस तर अशा ठेवीचं ज्यांना ठेवीचं नूतनीकरण करायचं आहे त्यांची मुदत 1 महिना राहिली असेल तर अगोदरच त्यांना छापील अर्ज त्या ठिकाणी पाठवतो आणि त्यांच्याकडून ते छापील अर्ज भरून घेऊन त्यांच्या ठेवीचं नूतनीकरण झाल्याचं पत्र ते पाठवत असतो. मग पत्र कसं लिहायचं तर या नमुन्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. डायमंड इंटरनॅशनल लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय 24 डायमंड हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई 400021. CIN नंबर आहे त्यांचा L15522MH2000 PLC 301244. हा आपला CIN नंबर आहे आणि फोन नंबर आहे त्यांचा 02250202113. फॅक्स नंबर आहे 02220304112 आणि त्यांचा वेबसाईट आहे www.diamondinternationallimited.com आणि ईमेल आहे diamond5@gmail.com आणि संदर्भ आहे डी म्हणजे डायमंड आणि DEP आपल्याला माहीत झालं की
डिपॉझिटरी इंटरेस्ट प्रीमियम असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ते पत्राचा क्रमांक आहे 61वा. कोणत्या वर्षात पाठवलेला आहे तर 1920 मध्ये. कोणत्या तारखेला पाठवलेला आहे तर दिनांक 22 मार्च 2019. आता कोणाला पाठवलेला आहे तर या ठिकाणी त्यांनी पाठवलेलं आहे श्रीमती आशी सिंग यांना हे पत्र पाठवलेलं आहे. आणि आशी सिंग यांचा ॲड्रेस आहे 26 गुलमोहर अपार्टमेंट, अंधेरी, पश्चिम मुंबई 400058. आणि विषय आहे मुदत ठेवीच्या नूतनीकरणाबाबत. विषय खूप महत्त्वाचा आहे. काय आहे विषय? मुदत ठेवीच्या नूतनीकरणाबाबत. महोदया, आपण ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचा अर्ज आणि ₹1,00,000 रक्कम असलेली मूळ ठेव पावती क्रमांक 4625 2 वर्ष मुदतीसाठी नूतनीकरणासाठी या अर्जासोबत मिळाली. सदर नूतनीकरण अर्ज संचालक मंडळाच्या संमतीसाठी सादर करण्यात आला. दिनांक 17 मार्च 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत 2 वर्ष कालावधीसाठी ठेवीच्या नूतनीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या पत्रासोबत ठेव पावती क्रमांक 5925 जोडला आहे. कळावे, आपला विश्वासू डायमंड इंडस्ट्रीज लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस. आणि सोबत आहे मुदत ठेव पावती क्रमांक 5925. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या ठेवीचे नूतनीकरण केल्यानंतर संबंधित ठेवीदाराला पत्रलेखन करावं लागतं. लक्षात. यानंतर पुढचं पत्र आहे आपलं पुढचं पत्र आहे ते म्हणजे ठेवीच्या परतफेडीबाबत. आपण पाहिलं की ठेव ही कमीत कमी 6 महिन्यांनी जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी ठेवली जाते. आणि ते ठेवीची मुदत संपली की एकतर त्या ठेवीचं नूतनीकरण केलं जातं, अन्यथा त्या ठेवीची परतफेड केली जाते. मग नूतनीकरण करण्यासंबंधीचं पत्रलेखन कसं करायचं हे आपण या अगोदर पाहिलं. परंतु आता ज्यांची परतफेड संपलेली आहे अशांसोबत आपल्याला या ठिकाणी पत्रव्यवहार करावा लागतो. मग ठेव परतफेड पत्रात ठेवीचा कालावधी, ठेव पावती क्रमांक, ठेव रक्कम, व्याजाचा दर, मुदत संपल्यानंतर द्यावयाची रक्कम, TDS, निव्वळ देय रक्कम इत्यादीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागत असते. आणि जर का तुम्ही ठेवीची मुदत संपूनही कंपनी जर का संबंधित ठेवीदाराला ती ठेवीची रक्कम परत करत नसेल तर कंपनी कायद्यानुसार ती कंपनी दंडात्मक शिक्षेस त्या ठिकाणी पात्र ठरलेली असते. त्यामुळं कंपनीमध्ये ठेवीची मुदत संपली की त्यांची परतफेड ही करावीच लागत असते. मग ज्या ठेवीची मुदत संपलेली आहे अशा ठेवीदाराला कंपनी काय करत असते? पत्रव्यवहार करत असते. मग ते पत्रव्यवहार कशा पद्धतीने करायचा तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे धारा ऑइल लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय 64 धारा भवन, पिंपरी रोड, पुणे 411018. CIN नंबर आहे L55331 MH 1996 PLC 302177. हा यांचा नोंदणीकृत नंबर आहे. फोन नंबर आहे 02065254023. फॅक्स नंबर आहे 0249396423. त्यांची वेबसाईट आहे dharaoillimited.com. ईमेल ॲड्रेस आहे dhara16@gmail.com. आणि संदर्भ आहे डी म्हणजे धारा आणि DEP म्हणजे आपण डिपॉझिटरी इंटरेस्ट प्रीमियम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. 16 नंबरचं पत्र आहे, 1920 मध्ये पाठवलेलं आहे. आणि कोणत्या तारखेला पाठवलं तर 13 नोव्हेंबर 2019 रोजी पाठवलं. कोणाला पाठवलं तर या ठिकाणी त्याचा ॲड्रेस आहे श्री रवींद्र खन्ना यांना पाठवलेला आहे. त्यांचा ॲड्रेस आहे C15 स्वामी अपार्टमेंट, नारायणपेठ, पुणे 411030. आणि या ठिकाणी विषय आहे ठेव रक्कम परत करण्याबाबत. पहा विषय किती महत्त्वाचा आहे. ठेव रक्कम परत करण्याबाबत. महोदय, आपणास कळविण्यात येते की 1 डिसेंबर 2017 रोजी आपणाकडून प्राप्त झालेली ठेव रक्कम ₹1,00,000 अंकामध्ये आणि अक्षरात पण त्याने दिलेले कंसामध्ये अक्षरी ₹1,00,000 ठेव पावती क्रमांक 5925. या ठेवीची मुदत 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे.
ठेव परतफेडीसाठी आपणाकडून मूळ ठेव पावती क्रमांक 5925 प्राप्त झाली. 12 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत परतफेडीचा ठराव मंजूर करण्यात आला. ठेव परतफेडीचा तपशील आपल्याला त्यांनी खालीलप्रमाणे दिलेला आहे. या ठिकाणी 8 कॉलम त्यांनी केलेले आहेत. पहिला कॉलम ठेवीचा कालावधी, दुसरा मुदत ठेव पावती क्रमांक, तिसरा ठेव रक्कम रुपयात, व्याजाचा दर टक्क्यामध्ये, मुदत समाप्ती अवधी रक्कम, TDS कपात, निव्वळ रक्कम आणि मुदत संपण्याचा दिनांक त्यांनी अशा 8 कॉलम या ठिकाणी दिले. मग ठेवीचा कालावधी हा 2 वर्षाचा होता. मुदत ठेव पावती क्रमांक आहे 5925 आणि ठेवीची रक्कम रुपयात 1 लाख रुपये आहे आणि व्याजाची रक्कम 10% 1 लाखावर 20,000 रुपये होतात आणि मुदत संपण्याचा अवधी रक्कम 1,20,000 रुपये झालेली आहे. त्यावर 10% TDS कपात केलेली आहे, म्हणजे 20,000च्या 10% 2,000 रुपये होतात आणि निव्वळ रक्कम त्यांना 1,18,000 रुपये मिळणार आहे आणि मुदत संपण्याचा दिनांक 30 नोव्हेंबर 2019 आहे. मग 30 नोव्हेंबर 2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजीनगर पुणे 411005 या शाखेत काढलेल्या 426025 क्रमांकाच्या रुपये 1,18,000 अंकात आणि अक्षरामध्ये या रेखांकित धनादेश सोबत जोडलेला आहे. कळावे, आपला विश्वासू धाराव ऑइल लिमिटेड करिता सही चिटणीस आणि सोबत रेखांकित धनादेश क्रमांक 426025. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ज्यांची परतफेड केलेली आहे त्यांना पत्रलेखन करावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला ठेवीदारासोबत या वेगवेगळ्या कारणासाठी किंवा वेगवेगळ्या प्रसंगासाठी पत्रलेखन करावे लागतात आणि हे पत्रलेखन जशास तसं तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागतं. हे पत्रलेखन तुम्हाला 4-4 मार्कला त्या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी आपण थांबवून घेणार आहोत.